नमस्कार मित्रांनो, आहे भाग नंबर 2 क्रमांक 2 तर आपण आलेलो आहोत रत्नागिरीच्या मरीन फिश म्युझियममध्ये। प्रत्येकी तिकीट 20 रुपये आहे। कॅमेरासाठी वेगळे दर आहेत। आतमध्ये चाललेलो आहोत आपण मरीन फिश म्युझियममध्ये, रत्नागिरीमध्ये स्थित आहे। आलात तर इथे प्रत्येक प्रकारचे तुम्हाला मासे आणि काही स्पेशीज बघायला मिळतील। मासे आणि कासव बघा, 100 वर्षापूर्वीचा कासव दिसतोय हा तुम्हाला। सो मासे बघा, एकदम लायन फिश, वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत जे आपण कधी पाहिलेही नव्हते आणि असे कधी बघायलाही भेटणार नाही। माशांना भेटायला समुद्रात जावं लागेल, तर समुद्रात तर आपण जाऊ शकत नाही। तर मित्रांनो, इथे बघून घ्या। रत्नागिरीमध्ये आलात तर मासे फिश म्युझियम बघायला विसरू नका। लहान मुलांना खूपच अट्रॅक्टिव्ह आहे आणि एवढ्या प्रकारचे मासे असतात हे इथे बघायला या। आणि असे मला असं वाटतं या कोकण पट्ट्यामध्ये हे एकमात्र म्युझियम आहे की जिथे तुम्हाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला भेटतील आणि खरंच बघण्यासारखे इतके अट्रॅक्टिव्ह आहेत ना की माशाचे रंग आणि त्यांचे डिझाईन्स वेगवेगळे प्रकारचे आहेत। किती जुने असतील, किती त्यांचं रिप्रोडक्शन कसं आहे, दिसायला कसे आहेत, आपण फक्त कार्टूनमध्ये इमॅजिन करू शकतो, पण मासे हे बघायला खूपच अट्रॅक्टिव्ह असतात। हा बघा, हा वेल मासा आहे, कोणत्या काळातला आणि किती वर्षापूर्वीचा असेल आणि किती मोठा आहे याचा सांगाडा पूर्ण इथे आहे। स्ट्रक्चर पूर्ण इथे तुम्हाला बघायला भेटेल। असे आपण 19 ते 20 माणसं आतमध्ये तोंडात जाऊ जर आपल्या वेल माशाने गिळलं तर मित्रांनो, आलात नाही इथे तर नक्की या। हे खूपच अट्रॅक्टिव्ह बघण्यासारखे मासे आहेत आणि प्रत्येकाला माशाचं काहीतरी महत्त्व आहे। याचे मेडिसिन्स पण खूप चांगले बनतात। हा तुम्ही बघताय ना, हा एक वेगळ्याच प्रकारचा मगर मासा पण आहे इथे बघा, मगरीसारखा दिसतो आणि काही प्रिझर्व पण ठेवलेले आहेत मासे, जेणेकरून लोकांना जर जुने प्रकारचे जर कासव, हा बघा कासव हा थोडा म्हणजे नाही आहे, डेड आहे, पण बघायला खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतो, त्याची माहिती दिलेली आहे। हे जर मासे आपल्या मेडिकल सायन्समध्ये कुठे उपयोगी येतात ना, ह्याचीही माहिती आहे। सो तुम्ही आलात ना मित्रांनो, नक्की या आणि नक्की बघा। हा डॉल्फिन मासा आहे, प्रिझर्व करून ठेवलेला आहे आणि काही केमिकल्सनी यूज करतात आणि ते प्रिझर्व करतात, पण दिसायला खूपच आपल्याला माहिती मिळते। मेन म्हणजे इन्फॉर्मेशन आहे। आत्ता आलात तर या, मस्त एप्रिल मे महिना चालू आहे, फॅमिलीसोबत आलात, एन्जॉय करा, काही माहिती महत्त्वपूर्ण घ्या। आता लवकरच भेटू आपण भाग नंबर 3 मध्ये, ते पण भगवती मंदिराच्या देवळात आणि किल्ल्याला भेट देऊ, रत्नदुर्ग किल्ला। सो मित्रांनो, चला भेटूया आपण लवकरच। आणि कसा आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा फॉलो पण करा। इंस्टाग्रामवरही आपले व्हिडिओ आहेतच। धन्यवाद।